नाशिक येथे आयोजित मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग या परिसंवादात आजची युवा पिढी सक्षम, संवेदनशील आणि बदल स्वीकारणारी असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आलाय। तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संस्कारांची जाणीव आणि संवादाची परंपरा टिकवली तर मराठी भाषेचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल राहील असा सूर यावेळी उमटलाय। डॉक्टर नीलिम गोरे यांनी मराठी भाषेतील बदलते स्वरूप, कुटुंब व्यवस्थेतील परिवर्तन, मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आणि तरुणांमधील संवादाचा अभाव या मुद्द्यांवर भाष्य केले। युवकांना लेखन, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। स्त्री पुरुष समानता, सामाजिक समरसता आणि प्रागतिक विचारांची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। विश्वास नागरे पाटील यांनी जेन झी पिढी क्रियाशील, कौशल्यपूर्ण आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचं सांगितलंय। भाषा ही प्रभावी असते आणि काळानुसार बदलते, मात्र संस्काराचे महत्त्व कायम राहते असं त्यांनी स्पष्ट केलंय। मराठी भाषा आगामी काळात अधिक व्यापक होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी युवा वर्गाला सकारात्मक विचार, निरोगी जीवनशैली आणि समाजाभिमुख दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले। परिसंवादास मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।